नमस्कार, सानवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झटपट असा आलू का पराठा। नाही बटाट्याची भाजी बनवायची गरज आहे ना त्याला कांदा चिरा परता, हे आपला झटपट असा आपला आलू का पराठा तयार होतो। तर चला आता आपण पटकन रेसिपी बघून घेऊया। तर सगळ्यात पहिले मी 2 बटाटे घेतले आहेत उकडून। बटाट्यामध्ये मी एक कांदा टाकणार आहे, थोडी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर टाकते मी आणि एक बारका कांदा चिरून टाकते। मी हळद टाकते बारका चमचा, एक 1.5 चमचा मी लाल तिखट पावडर टाकते। तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाका। चमचा मी धना पावडर टाकते। मी आमचूर पावडर टाकते। तुम्हाला जर नसेल पाहिजे तर नाही टाकले तरी चालेल, पण थोडा आंबट तिखट असं छान लागतो पराठा, म्हणून थोडासा मी आमचूर पावडर टाकते। तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी काय हरकत नाही। फ्लेक्स टाकते मी एकदम बारका चमचा, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर टाका, नसले तर नाही टाकले तरी काय हरकत नाही, पण छान लागतात। चिली फ्लेक्स टाकले ना तर खूप छान लागतात। ते चवीनुसार मीठ टाकूया आपण। ते बटाट्याचं जे आहे ना मिश्रण ते चांगलं मिक्स करून घेऊया, स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता मी असं स्मॅश करून घेतलं आहे पूर्ण बटाटा, सगळे मसाले मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये। आता आपण हे पराठे करायला घेऊया। आता आपण लाटून घेऊया पराठे। आता आपण हे सारण भरून घेऊया बटाट्याचं, तुम्हाला जसं पाहिजे ना जास्त। आता माझ्या मुलाच्या डब्याला देते, म्हणजे ना त्याला एक पराठा जरी दिला ना तर पोट चांगलं त्याचं भरेल। आता आपण लाटून घेऊया। पीठ थोडं कमीच लावायचं। मी थोडं तूप लावून घेते, कुणाला तूप आवडत असले तर तूप लावून घ्या, कुणाला तेल आवडत असलं तर तेल लावून घ्या। मी मुलाला डब्याला द्यायचे ना म्हणून थोडं तूप लावून देते। दोन्ही साईडने चांगलं असं खुरपूस भाजून घेते, खूप छान लागतं। जास्त वेळ पण नाही, फक्त बटाटे शिजवायचे अगोदरच आणि नुसतं मसाले टाकायचे, कांदा वगैरे टाकायचा आणि झटपट असं आपल्याला मुलांसाठी पराठा, आपला बटाट्याचा पराठा होऊ शकतो। दोन्ही साईडने मी चांगलं तूप लावून घेते आणि खरपूस असं चांगला भाजून घ्यायचा आपण। अगदी 10 मिनिटांमध्ये होतो हा पराठा। दोन्ही साईडने चांगला भाजला। बघू शकता तुम्ही आपला दुसराही पराठा तयार झाला आहे। तर आता बघू शकता आपला हा झटपट असा पराठा तयार झाला आहे। मुलांच्या डब्याला पण आणि सकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही पटकन बनवू शकता, 15 मिनिटात बनवू शकता हा पराठा आणि खायलाही खूप छान लागतो, चटपटीत असा। आता बघू शकता तुम्ही मऊ असा आणि गरम गरम पराठा बघू शकता, खूप भारी लागतो असा पराठा आणि फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होतो। फक्त बटाटे उकडायला आपण कुकरला लावून घ्यायच्या अगोदरच आणि 10 मिनिटात आपला पराठा तयार। सकाळच्या मुलांच्या डब्यासाठी तर पटकन देऊ शकतो आपण असा पराठा। तर चला, तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।